सुवर्ण महोत्सवी शिवसेना 50 वर्षांची घोडदौड. लेखक विजय सामंत, हर्षल प्रधान. प्रकाशक अरविंद शाह. तसे जर असते तर शरद पवारांप्रमाणे आम्ही सांगू त्यांचे सरकार येईल अशा वल्गना केल्या असत्या, पण तरीही किमान 8 ते 10 तरी शिवसेनेचे आमदार निवडून येतील असा विश्वास आम्हाला अखेरपर्यंत वाटत होता. पुन्हा ही मराठी मनाची चाचपणी होती. हा आत्मविश्वास पैसा किंवा सत्ता यांच्यावर आलेला नव्हता, तर 3 आठवड्याच्या दौऱ्यात आम्ही जे अनुभवले त्यावरून आम्ही काही आराखडे बांधले होते. सभेला गर्दी झाली तरी मते मिळतातच असे नव्हे याची जाणीव आम्हाला आहे, पण तरीही ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेने 18 वर्ष अक्षरशः रान उठवले, तो मराठी माणूसही निवडणुकीत शिवसेनेकडे पाठ फिरविल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. या निवडणुकीत शिवसेनेला इतर धर्मीयांनी किंवा परप्रांतीयांनीही नव्हे तर मराठी भाषिकांनी दगा दिला आहे. हे विधान करताना आम्हाला अतीव वेदना होत आहेत, पण सत्य दडवून आम्ही आमची फसवणूक कशासाठी करून घ्यायची? आमच्या समोर आज मतदारांचे बूथ प्रमाणे आकडे आहेत. आमची मदार होती आमच्या हक्काच्या मतदारांवर, कारण मराठी माणसांची शिवसेनेचे रक्ताचे नाते जोडलेले आहे. पण अहोरात्र शिवसेनेकडे लहान मोठ्या कामासाठी हक्काने येणारा मराठी माणूस नेमका मतदानाच्या वेळी शिवसेनेकडे पाठ का फिरवतो याचे कोडे आम्हाला उलगडत नाही. नोकरी हवी, धावा शिवसेनेकडे. रुग्णवाहिका पाहिजे, कर फोन शिवसेनेला. कचरा साठला, गटार तुंबले, नोंदवा तक्रार शाखेत. दारूवाले मटकेवाले त्रास देतात, घ्या शिवसैनिकांचे संरक्षण. घर दुरुस्ती करायची आहे, शिवसेनेशिवाय दुसरे कोणी नाही. औषध हवे, पाणी हवे, शिवसेनेशिवाय मराठी माणसाला आहे दुसरा आधार. पण तरीही मराठी माणूस निवडणुकीत इतरांकडे का झुकतो? त्या पुलोदला मत का देतो? कृतज्ञ म्हणावे तर मराठी माणूस खाल्ल्या मिठाला कधीच बेईमान होणारा नाही. या महाराष्ट्रात बेईमानी कधीच जोपासली जाणार नाही. मग तरीही मराठी माणूस मोक्याच्या वेळी शिवसेनेकडे पाठ का फिरवतो? आता या महाराष्ट्राचे मन मेले असे आम्ही समजायचे काय? जर तसे असेल तर तो मेलेल्या मनाचा महाराष्ट्र आम्हाला नको आहे. त्या महाराष्ट्रात आम्हाला जगावेसेही वाटणार नाही. आम्ही खरोखरीच व्यथित झालो आहोत. आले असते शिवसेनेचे 8 आमदार निवडून तर काही आमच्या बंगल्यावर 8 मजले चढले नसते आणि शाखा शाखांवर सोन्याची कौलेही घातली नसती. पण या बळावर शासनाला वेठीस घालून मराठी माणसाच्या विकासाचे आमचे अपुरे स्वप्न साकार केले असते. त्यासाठी सत्तेची गरज नव्हती. शिवसेनेचा एक आमदार म्हणजे या महाराष्ट्राची अणुशक्ती आहे. 8 आमदार आले असते तर तेच या महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे अष्टप्रधान मंडळ बनले असते. या महाराष्ट्राचे मेलेले मन जर कदापि जिवंत होणार नसेल तर कोणासाठी आणि कशासाठी करावा आम्ही हा जीवाचा आटापिटा? शिवसेनेची पहिली रुग्णवाहिका देणारा वर्तक जर मराठी लोकांना नको असेल, स्थानीय लोकाधिकार समितीचे उध्वर्यू सुधीर भाऊंनाही लोक झिडकारणार असतील, हिंदू या संरक्षणार्थ उभ्या राहणाऱ्या सरपोतदारांनाही पराभूत करणार असतील आणि खेडूतांचे अश्रू पुसणाऱ्या गणेश नाईकांची मराठी माणसाला किंमत नसेल, तर अशा या मराठी माणसांच्या मेलेल्या मनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही तरी कशाला खेड्यापाड्यात पायपीट करून जीवाचे रान करावे? म्हणून क्षणभर मनात विचार येतो की सोडून द्यावे हे सगळे आणि पूर्वीप्रमाणे कुंचला हाती घेऊन आपण आपल्या कलेला वाहून घ्यावे. कारण शेवटी सत्तेसाठी आम्ही कधीच धडपडलो नाही. त्यासाठी महाराष्ट्रात शरद भरपूर आहेत. त्या पुलोदवाल्यांनी निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करून सत्ता काबीज करण्याची दिवा स्वप्ने रंगविली आणि आता सगळ्या कुबड्या मिळून 100 जागा मिळाल्या तरी त्याचे घवघवीत यश म्हणून ओवाळण्यात चालले आहेत. पण झाले ते छान झाले. ज्या बाजार बोंडग्यांच्या डोक्यात सत्तेची हवा होती त्यांना शिवसेना म्हणजे काय ताकद आहे हे एकदा कळून चुकले आणि आमच्या भाजपवाल्यांनाही शिवसेना आणि पुलोद यांच्यातील फरक कळून चुकला. पराभव झाला तरी लक्षावधी मते शिवसेनेने मिळवली आहेत. अनेक मतदारसंघात 2 क्रमांकाची मते मिळवली आहेत. या शिवसेनेवर अपार निष्ठा असणाऱ्या जिवंत मनाच्या मराठी माणसांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शिवाय या निवडणुकीत न भूतो न भविष्यती असे शिवसैनिकांचे मोहोळ उठले होते. त्या नव्या जुन्या शिवसैनिकांनी स्वबळावर ही लढाई लढविली. तहान भूक विसरून, रजा काढून, पदरमोड करून प्रचार केला. त्या हजारो शिवसैनिकांचाही आम्हाला विचार करावा लागतो. मग केवळ त्यांच्यासाठी हे व्रत चालू ठेवावे लागणार आहे आणि आम्ही ते निर्धाराने आणि निष्ठेने अखेरच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहोत. म्हणून शिवसेनेकडे पाठ फिरवणाऱ्या मराठी अस्मिता मेलेल्यांनो, माफ करा. आपली इच्छा असो अगर नसो, शिवसेनेचे हे असीधारा व्रत यापुढेही चालू राहणार आहे. या यज्ञकुंडात महाराष्ट्र तेजाचे, श्रद्धेचे चंदन टाकायचे की मराठी माणसाची अस्मिता भस्मसात करायची हे तुम्हीच ठरवा. परंतु शिवसैनिक म्हणून उभ्या राहिलेल्या या एका पिढीसाठी हा अग्निकुंड आम्हाला धगधगता ठेवावाच लागणार आहे. काँग्रेस पक्षाची असलेली मैत्री तोडल्यानंतरही लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकात शिवसेनेला मिळालेले अपयश शिवसेना प्रमुखांना निराश करून गेले होते.
राजकीय सामाजिक प्रश्नांवर सडेतोड मराठी बाण्याची भूमिका घेऊनही शिवसेनेच्या मागे लागलेला अपयशाचा फेरा काही सुटत नव्हता. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांचे नेतृत्व यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आगामी काळात येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाची सत्व परीक्षा घेणारी ठरत होती. शिवसेनेला निवडणुकात अपयश मिळत असले तरी मुंबईतल्या मराठी समाजात शिवसेनेबद्दल आस्था होती. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्याबद्दल आदरही होता. शिवसेना प्रमुखांना मुंबईतल्या मराठी समाजाच्या मनातील या भावविभोरतेची कल्पना होती. म्हणूनच शिवसेना प्रमुख आपल्या मनातील राग लोभ मार्मिकच्या माध्यमातून मांडून मराठी समाजाशी संवाद करीत असत. मुंबईतल्या मराठी जनमानसात शिवसेनेबद्दल असलेले आपुलकीचे रूपांतर निवडणुकीच्या मतपेटीत उमटविण्यासाठी शिवसेना प्रमुखांना मराठी समाजाला एकत्रित आणेल असा विषय हवा होता. सुदैवाने म्हणा किंवा शिवसेना व शिवसेना प्रमुखांची 1975 पासून कठीण काळाची सत्वपरीक्षा पाहून प्रसन्न झालेल्या नियतीने तथास्तु म्हणावे असेच झाले आणि शिवसेना प्रमुखांना मराठी अस्मितेचा अंगारा चेतवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हवा तसा विषय मिळाला. लोकसभा विधानसभा निवडणुकात काँग्रेस पक्षाला मुंबईत चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणार अशी हवा तयार झाली होती. या यशाच्या धुंदीत पंतप्रधान राजीव गांधींच्या सभोवताली वावरणाऱ्या दिल्लीतील काही अतिउत्साही राजकारणात नवथर असलेल्या तरुण तुर्कांनी मुंबईवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला की महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला केंद्रशासित करून टाकायचे अशी कुजबूज सुरू केली. त्यावेळी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांचा रुबाब आपण मुंबई शहराचे करते धरते आहोत असाच असायचा. दिल्लीतही त्यांचा वावर मुंबईचे मालक आपणच आहोत अशा ऐटीत असे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व राज्याचे मुख्यमंत्री यापेक्षा आपण प्रबळ आहोत अशी दिल्लीत आपली प्रतिमा बनवू पाहणाऱ्या मुरली देवरा यांना दे धक्का देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिल्लीत चाललेल्या कुजबुजीची भांडाफोड करण्याचे ठरवले. मुंबई काँग्रेसच्या मराठी द्वेष्टा वृत्तीला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करताना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित करण्याचे कारस्थान केंद्रात शिजत आहे असे भाष्य केले आणि शिवसेनेला आवश्यक असलेला राजकीय मुद्दा मिळाला. शिवसेनेने या विषयावर काँग्रेस सरकारला घेरायचे ठरविले. विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार प्रमोद नवलकर यांनी हा विषय उपस्थित करून चर्चा घडवून आणली. मराठी वृत्तपत्रातही यावर लिखाण झाले. शिवसेना प्रमुखांनी हाच विषय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात उचलायचे पक्के केले. मुंबईतल्या मराठी समाजाची मनोभावना ओळखणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना निवडणुकीच्या प्रचाराचे ब्रह्मास्त्रच सापडले होते. या संधीचे राजकीय यशात रूपांतर करण्यासाठी शिवसेना प्रमुख सज्ज होत असतानाच 25 एप्रिल 1985 रोजी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याचे ठरले. शिवसेना प्रमुखांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने स्वबळावर 139 उमेदवार उभे करून मुंबईत प्रचाराची राळ उडवून दिली. मार्च महिन्यात विधानसभा निवडणुकात झालेला पराभव विसरून एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींचा प्रचार करण्यासाठी शिवसेना प्रमुख उत्साहाने आत्मविश्वासाने पुढे सरसावले. शिवसेना प्रमुखांनी प्रचाराचा नारळ फोडतानाच ही मुंबई मराठी माणसांची असून या मुंबईला हात तर लावून बघा, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं कारस्थान करणाऱ्यांना शिवसेना रस्त्यावर आडवं करील असा इशाराच दिला. मुंबईत शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते व शिवसैनिकांनी प्रचाराचा धडाकाच सुरू केला होता. मुंबईतल्या मराठी समाजाने यावेळी शिवसेनेला मतदान करून निवडून दिले नाही तर दिल्लीतील केंद्र शासन मुंबईचा घास घेईल याच विषयावर शिवसेनेने आपला पूर्ण प्रचार केंद्रित केला होता. मुंबईच्या अस्मितेवर मराठी समाज एकवटत असल्याचे पाहून शिवसेनेने प्रचाराचा वेग वाढवत नेला. मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची या विचाराने मुंबईतला मराठी माणूस जागा झाला होता, सावध झाला होता. शिवसेनेला आवश्यक असलेले वातावरण तयार होत असले तरी शिवसेना प्रमुख यावेळी कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हते. 1966 पासून मुंबईत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मराठी माणूस आणि शिवसेना ही तिकडी जमलेली होती. 1975 नंतर गेल्या 10 वर्षात त्या तिकडीत भेद निर्माण झाले. मुंबई केंद्रशासित होऊ शकते या अनामिक भीतीपोटी ही तिकडी पुन्हा एकत्रित येण्याची चिन्हे दिसू लागताच शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्मितेला हात घालून आवाहन करताना पोटतिडकीने संपादकीय लिहून जागा राहण्याचा संदेश दिला. मार्मिकच्या 7 एप्रिल 1985च्या अंकात हाणून पाडा हे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचे कारस्थान या शीर्षकाखाली शिवसेना प्रमुखांनी संपादकीय लिहिले. त्यात ते म्हणतात, महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि पक्षांच्या कचेऱ्यांवर उमेदवारीचे तिकीट मिळावे म्हणून इच्छुकांची प्रीमियर शो प्रमाणे झुंबड उडाली.
170 जागांसाठी एकूण 2,500 उमेदवारांनी अर्ज भरल्याची बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची ही बेसुमार वाढणारी संख्या पाहिल्यावर असे वाटते की 10-20 वर्षात अशी एक निवडणूक येईल की मतदारांपेक्षा उमेदवारच अधिक झालेले असतील. निवडणुकीसाठी उभे राहण्यास शासनाने कोणतेही निकष ठरविलेले नसल्याने लोकशाहीचे आज इतके विडंबन चालले आहे की हा देश लोकशाहीच्या लायकीचा आहे काय, असा प्रश्न आता नाक्या नाक्यावर विचारला जाऊ लागला आहे. 15 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही शिवतीर्थी म्हणालो होतो की या देशाला शिस्त लावण्यासाठी एखादा हुकुमशहाच हवा, तेव्हा आमच्या विरुद्ध केवढा मोठा गहजब झाला होता. पण आता काय घडले आहे? निवडणुकीतील अर्थच निघून गेला आहे. एक काळ असा होता की भागाभागातून चांगले उमेदवार शोधावे लागत असत. पक्षाचे पदाधिकारी अशा प्रतिष्ठित लोकांना त्यांच्या घरी जाऊन उभे राहण्यासाठी विनंती करत असत. त्यात डॉक्टर असत, प्रतितयश वकील असत, कॉलेज शाळांचे प्रिन्सिपॉल असत. पण आता त्याची आवश्यकता भासत नाही. निवडणूक जाहीर होताच मंत्र्यांच्या ड्रायव्हर पासून ते मटकेवाले, दारूवाले साऱ्यांची तिकिटासाठी प्रचंड गर्दी होते. ज्या आझाद मैदानात 60 वर्षापूर्वी महात्माजींनी स्वातंत्र्याचा संदेश दिला, त्याच आझाद मैदानात आज अशी आझादी उपभोगली जात आहे. आझाद मैदानातील त्या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कचेरीत काय घडले हे तेथे डोकावून पाहण्याची आम्हाला आवश्यकता नव्हती. पण तेथील आझादी आता मराठी माणसाच्या मुळावर आली असून जेथे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचे रणशिंग फुंकले गेले, तेथेच मराठी माणसाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची मुहूर्तमेढ करण्याची वेळ आली आहे. नवलकरांनी विधान परिषदेत सांगितल्याप्रमाणे खरोखरीच एखादी अज्ञात शक्ती या मुंबईच्या विरुद्ध पद्धतशीरपणे कारस्थान करते आहे. लोकसभेच्या वेळी बिगर मराठी प्रतिनिधी लोकसभेत गेले. विधानसभेत 70% उमेदवार अमराठी निवडले. नगरपालिकेसाठी 30% उमेदवारही काँग्रेसला मराठी मिळाले नाहीत आणि मुंबई शहरात एकही मराठी आमदाराला मंत्रिमंडळात घेतले गेले नाही. हे सारे सहजतेने आणि योगायोगाने झाले असे कोण मानेल? वसंतदादा या साऱ्या परिस्थितीकडे हताश होऊन का पाहत बसले आहेत? महाराष्ट्रातील इंदिरामधील आमदारांचे पाटकणे कोणीतरी काढून घेतले आहेत का? इंदिरा काँग्रेसमध्ये या परिस्थितीविरुद्ध बंड करून आत्माहुती देणारा एकही कार्यकर्ता नाही काय? हे सारे प्रश्न डोके भणाणून टाकतात. एखाद्या क्षयरोगाचे वजन दिवसागणिक कमी होत जावे आणि कोणालाही त्याची खंत शरम वाटत नाही, याच्या आम्हाला अधिक वेदना होतात.